ओ, जा ते दरवाजा खोला. आली वाटतं तुमची बहीण. नेहमीप्रमाणे केळं आणि ती गोंड्याची राखी घेऊन आली असेल. हळू काय बोलतेच करतात त्या, प्रत्येक वेळेस तेच घेऊन येतात. आणि सोन्याची वस्तू अपेक्षित असते त्यांना. आल्या आल्या लगेच घाईच असते त्यांना जेवायला बसण्याची. बरेत ना सगळे? मुलांना घेऊन नाही आला? लगेच जाणार आहेत का? मला वाटलं नेहमीप्रमाणे 4 दिवस राहूनच जात आहे. टोमणं नाही मारत आहे. तुम्ही राहून जाता ना. आलेच आहात तर राहा 4 दिवस असं म्हणतीये. केळं घेऊन नाही आले का? आणता ना तुम्ही सारखंच. राखी बघू कसली आणली. ओ, यावेळेस चांदीची राखी आणलीये. चांगले चांगले, प्रगती आहे. तुम्ही गप्प बसाव, मी टोम नाही मारत. आमचं नंद भाऊजायांचं चालू असतं तसंच. मी चाललेच होते माहेरी, पण म्हणलं परत तुम्ही येताय, इकडचं रक्षाबंधन आवरून घरी जाते म्हणून. पिशवीत काय आणले? बाप रे, काजू कतली. चांगलंय यावेळेसचं रक्षाबंधन. काजू कतली आणलीये पोरांनो आत्यांनी, तीच खायला घाल ग. झाकून कशाला ठेवली होती? मला दाखवायचं ना, मला आवडते काजू कतली. अच्छा, मी खाईल म्हणून झाकून ठेवली होती का? नाही खाणार, तुमच्या भावालाच द्या. हे घे, द्या बहिणीला तुमच्या. सोन्याचे कानातले घेतले. हो, तुमचा भाऊ श्रीमंत आहे. माझ्या भावाने पण घेतलाय सोन्याचा नेकलेस. तोच येणार होता, पण मी म्हंटल जाते जरा बघून येते माहेरी काय चाललंय. बहिणी पण आल्यात माझ्या, भेटून येते म्हंटल. तुम्ही राहा आजचा एक दिवस. राहा, आज रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन आहे म्हणून राहून जावा. मुलं काय राहतील?